नमस्कार मंडळी, सोनालीज किचन आपल्या लाडक्या यूट्यूब चॅनलमध्ये तुम्हा सर्वांचे खूप खूप स्वागत। तर आज आपल्या चॅनलवरती एक मी छोटासा व्हिडिओ शेअर केलेला आहे। तर त्या व्हिडिओच्या माध्यमातून मी आपल्या मुळशी तालुक्यामधला पौड या गावातील आणि विठ्ठलवाडी येथील श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठाविषयी थोडक्यात माहिती ती सांगण्याचा प्रयत्न करणार आहे की हा मठ अद्यापही बऱ्याच जणांना माहिती नाही आहे। तर ही माहिती पूर्णपणे जाणून घ्यायची असेल तर आपला व्हिडिओ शेवटपर्यंत नक्की पहा आणि आपल्या चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करायला मात्र अजिबात विसरू नका। तर मंडळी, असं म्हणतात स्वामी समर्थां महाराजांच्या मठामध्ये कुणी कधी जायचं हे सुद्धा तेच ठरवतात। आपलं कितीही मनामध्ये आलं तरी आपण तिथे जाऊ शकत नाही। जर त्यांची इच्छा असेल आपण यावं तेव्हाच आपण जातो आणि तसंच माझ्या बाबतीतही झालं। मी सुद्धा आज अचानकच इच्छा झाली आणि इतक्या दिवसापासून ठरवलं होतं पण जाणं काही शक्य झालं नाही। पण आज तेच म्हणतात की त्यांची इच्छा असेल तेव्हाच आपलीसुद्धा इच्छा होते आणि आपण तिथपर्यंत जातोच। तर इथे पहा, मुख्य प्रवेशद्वार आपण विठ्ठलवाडीची नेमप्लेट पाहिली तिथून अगदी 1-2 मिनिटाच्या अंतरावरती आपल्याला हा स्वामी समर्थ महाराजांच्या मठाचा कळस दिसतो आणि तिथेच हे पहा मुख्य प्रवेशद्वार आहे। आणि तिथून आत गेल्यानंतर तुम्ही पाहू शकता आजूबाजूचा जो परिसर आहे ना, अगदी सुंदरच आहे। निसर्गरम्य मोकळं वातावरण आहे, अगदी मन प्रसन्न होतं आणि वेगवेगळ्या प्रकारची झाडंसुद्धा इथे आपल्याला लावलेली पाहायला मिळतात। आणि इथे पाहू शकता चारही बाजूंनी इथं डोंगर आहे आणि त्या डोंगराच्या बरोबर मध्ये आपल्या श्री स्वामी समर्थ महाराजांचं सुंदर असं मठ आहे। तर मंडळी, आपल्याला माहिती आहे प्रत्येक गोष्टीच्या पाठीमागे काही ना काही इतिहास असतो। तसंच आपल्या सुंदर अशा श्री स्वामी समर्थ महाराजांच्या मठाच्या पाठीमागे सुद्धा एक छोटासा इतिहास नक्कीच आहे। तर तो म्हणजे या मठाची स्थापना नक्की कुणी केलेली आहे तर भाई महाराजांनी 1999 साली या मठाची स्थापना केलेली आहे। पण तुम्ही जर आजूबाजूचा परिसर जर पाहता असता की चारही बाजूंनी डोंगर आहे आणि बरोबर मध्ये आपला स्वामी समर्थ महाराजांचा मठ आहे। पण त्यावेळी हे काम करताना त्यांना खूप साऱ्या अडचणींना सामोरे जावं लागलं। त्यांना विजेची सोय नव्हती, पाण्याची सोय नव्हती, त्याचप्रमाणे डोक्यावर छप्परसुद्धा नव्हतं। लोकांनी त्यांची त्या काळी खूप सारी बदनामी केली, त्यामुळे खूप मनस्तापही झाला। तरीही जरासुद्धा त्यांनी स्वामींवरची त्यांची भक्ती अजिबात डगमगू दिली नाही आणि त्यांचं काम त्यांनी चालूच ठेवलं मंदिराचं। आणि त्यामुळे हे सुंदर असं पहा मठाची स्थापना झालेली आहे आणि ते सुंदर अशी मूर्ती आपण पाहायला मिळतो, अगदी मन प्रसन्न होऊन जातं। तर इथे मंदिराच्या बाहेर आल्याच्या नंतर डाव्या बाजूला सुंदर अशी सजावट इथे केलेली दिसती आहे। तर त्याचप्रमाणे इथे एक पिंजरा आहे आणि त्या पिंजऱ्यामध्ये कासव आहेत ठेवलेले। तिथून थोडेसे पुढे गेल्यावरती मंदिराच्या अगदी शेजारी आपल्याला गुरुधाम पाहायला मिळते। गुरुधाम म्हणजेच गुरूंचे निवासस्थान किंवा जिथे आपला अज्ञानाचा अंधारातून आपण ज्ञानाच्या प्रकाशामध्ये जातो असा स्थान, त्याला आपण गुरुधाम असं म्हणतो। त्याच्याबरोबर समोरच आपल्याला माता अनुसया यांची कुटी पाहायला मिळते। तर इथे सुंदर अशी कुटीसुद्धा दाखवलेली आहे। श्री दत्त महाराजांचे, दत्तगुरूंचेच अवतार आपले श्री स्वामी समर्थ आहेत आणि म्हणूनच ही त्यांची कुटी सुंदर असं दाखवायचा प्रयत्न केला आहे, त्यांची माता म्हणून। तर इथे बरोबर स्वामी समर्थ मंदिराच्या समोरच मंदिरामध्ये छान असा स्वामींचा फोटो लावलेला आहे। तर इथे मुख्य प्रवेशद्वारातून आपण आतमध्ये आल्याच्या नंतर बरोबर उजव्या बाजूला मस्त असं आपल्याला महादेवांची पिंड इथे सुंदर अशी पाहायला मिळते। पहा ना, किती मन असं प्रसन्न करणारं हे स्वामी समर्थांचा मठ आहे। आजूबाजूचं वातावरणही अगदी सुंदर असं आहे, रम्य असं आहे। तर मंडळी, नक्कीच आपल्या श्री स्वामी समर्थांच्या महाराजांच्या या मठामध्ये नक्कीच एकदा भेट द्या आणि हा व्हिडिओ तुम्हाला कसा वाटला हे नक्कीच कमेंट करून सांगा आणि कमेंटमध्ये श्री स्वामी समर्थ महाराज की जय असं लिहायला विसरू नका। व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद।